ओके. एमआरआय कधी केला? एमआरआय बरेच झाले असं 6 महिने. आता कमरापासून दोन्ही पाय दुखतो का एक दुखतो? नाही, पाय म्हणजे असं सुन्न पडतं एकच पाय सुन्न पडतो. थोडं पण चाललं सुन्न पडतं, आग लागते. आग पेटते खूप इथून खाली. दोन्ही पायाचे एकच? दोन्ही पाय. किती डॉक्टरांना दाखवलं? एकच म्हणजे एलोपॅथीची मेडिसिन फक्त घेतले होते. बाकी मग घरी थोडासा व्यायाम करत असे. काही फरक नाही. व्यायाम केला की तेवढा पुरतो, तेवढं जरा जायचं ते आहे. कंटिन्यू चाललं की होतोच त्रास. झोपाल. कशाने पडेल वगैरे आठवत आहे काही? मीठ घ्या. जे एमआरआय मध्ये आहे ना ते तुम्हाला मी डायरेक्ट चेक करू सांगतो. चेक करून समजतो सगळं. आता यांच्या कमरामध्ये इथे L4 का L5 म्हणजे काय? आता ह्या ठिकाणी हिची वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 10 ते 15 वर्ष कमीत कमी. आणि त्यावेळेस हे कशावरून तरी पडलेले, झटका बसलेला, त्यावेळेस फक्त डिक्स सरकलेली होती. म्हणजे याच्या आधी त्यांना काय व्हायचं, टिकचा भरणं कमरामध्ये चमक भरणं असं व्हायचं. तुम्ही मूव लावला, एखादी इंजेक्शन घेतलं, पेन किलर स्टेरॉइड वगैरे घेतलं, ते 3 दिवसात ओके होऊन जायचं. पण आता काय झालं, जसं जसं याच्याला कार्टेलेज गाठी असते फाटून बाहेर आली की ही नस दबली गेली, ही नस दाबली होते आणि कमरापासून तुमचा पाय दुखतो, जड पडतो, बधीर पडतो, मग आता कळ लागते रगला इथपर्यंत दुखेल बघ असं. इकडं पण दुखतं ना, म्हणून कमरापासून दोन्ही पायांना ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे त्याला डॉक्टर म्हणते साईड काढतो. बरेच डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन पण सांगतो, जसं जसं स्टेप बाय स्टेप गेले. पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती मरेपर्यंत जरी तुम्ही गोळ्या औषधं खाल्ल्या तर उपयोग नाही. कारण की जो वरून खाली आलेली जी डिक्स आहे, जोपर्यंत तर खाली आलेली डिक्स परत तिच्या पूर्वस्थितीत जात नाही, बाहेर आलेलं कार्टिलेज त्याच्यावरचं प्रेशर कमी होत नाही, तोपर्यंत हा आजार बरा होऊ शकत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं 1-2 दिवसात ट्रीटमेंट होणं शक्य नाही. त्याला 8 ते 10 दिवसाची प्रोसेस. जसं डिक्स पूर्वस्थितीत जाईल, कार्टिलेज लेवलला येईल, हा प्रोसेस क्लिअर होईल. आता डिक्स पूर्वस्थितीत नेण्यासाठी जगात 2 नियम आहेत. पहिला नियम म्हणजे ऑपरेशन. तुम्हाला तो पर्याय नको किंवा तो चांगला पण नाही. दुसरा पर्याय म्हणजे हीट ट्रीटमेंट, म्हणजे उष्णता. ब्रह्मांडाच्या नियमानुसार की वस्तू पदार्थ घटक याला जर आपल्याला प्रक्रिया करायची, ज्या वस्तूला पूर्वस्थितीत आणायचं आहे तर त्याला हीट रिजनरेट करून त्याला उष्णता देऊन त्याच्यावरती प्रक्रिया करता येते. तसंच तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये बोजपेशी मांसपेशी असे भाग असतात. आता स्पायनल कॉर्ड पूर्वस्थितीत आणण्यासाठी इथल्या ज्या मांसपेशी असतात, कोशिका असतात, त्याला लूज करणं असतं, त्याला तोडणं असतं. आता त्याला लूज करण्यासाठी आम्ही कमी प्रेशरचा वापर करतो. कपिंग प्रेशर दिलं 5 ते 10 मिनिटं, त्या मांसपेशी बोनपेशी एक जीव असतं ते लूज होतात. म्हणजे कपिंग प्रेशर 5 ते 10 मिनिटं प्रेशर दिल्यानंतर चहा कसं उकळतं तसं त्या मांसपेशी उकळायला लागतात. आता मांसपेशी लूज झाल्या की आम्ही त्याला तो प्रेशराईज देऊन पोझिशनला डिक्सला त्याच्या पोझिशनमध्ये आणतो. एकदा डिक्स त्याच्या पूर्वस्थितीत आल्या की 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सेल्स परत रिजनरेट होतात, म्हणजे जुळतात. जेव्हा डिक्स पोझिशनला गेली, कार्टिलेज रिजनरेट डेव्हलप झालं की पुन्हा पण पहिल्यासारख्या त्या मांसपेशी स्ट्रॉंग राहणार. म्हणजे यांनी लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं, म्हणजे 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून काम केलं, वाकून वजन उचललं, यांना परत त्रास होणार. याला आयुष्यभर नियमात राहणार. म्हणजे 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं, जास्त वाकून काम करायचं, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही. 15 ते 20 किलोच्या पुढे वजन नाही उचलायचं. पालतू झोपायचा, 30 डिग्रीत बसायचं किंवा झोपायचं नाही. बिना बेल्टचा प्रवास करायचा नाही, ट्रॅव्हलिंग करायचं, तेव्हा ते काहीतरी. त्याला तुम्हाला 10 दिवस यायचं आहे कंटिन्यू. 10 ते 15 दिवसाचा जमेल ना? तुम्ही किती आयुष्यभर जरी मरेपर्यंत जरी गोळ्याच्यावरती पाहिला आम्ही 6-1 महिने त्या गोळ्या कंटिन्यू खात होती, पण त्यांना काय तात्पुरतं होणार पण नाही. झाले तर तुमचे पैसे मी भरला, लाखो रुपयाच्या गोळ्या खाल्ल्या खाऊ शकत नाही. पेन किलर काय करणार? पेन किलर हे फक्त आजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी. पेन किलरने रिझल्ट भेटू शकत नाही असं हे सगळ्या डॉक्टरांना पण नाही. फक्त तुम्हाला म्हणतो एक्सरसाइज करा, व्यायाम करा, झालं. फिजिओथेरपी वगैरे रिकमेंड करतो.
खुश हो झोपा माझ्याकडे काम करून जे मी सांगितलं बरोबर सांगितलं चुकीचं नाही सगळं पुढे करा अशी आहे काना झोपा का इकडे खालचं पाय सरळ बस फोल्ड करा रिलॅक्स रिलॅक्स एकदम बस सेम पोझिशन पाय इकडे डोकं तिकडे वय किती तुमचं आता इकडे डोकं पाय तिकडे इकडे तिकडे तिकडे डोकं इकडे पाय माझ्याकडे पण सर खाली सर खाली सर सगळं खाली आता होतं ना जाळ्यामध्ये काय आपण हॉलमध्ये जेवतो ना रिलॅक्स रिलॅक्स ओके पाय इकडे डोकं योग्यता Rupees 400 received on PhonePe. दिले ना
मोबाईल एवढी